देशात नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची आंदोलने, सोनम वांगचुक यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची युवकांची मागणी यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे आता वेधले गेलं आहे. मुंबईत काल झालेल्या आंदोलनाची काही वेगळी दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या पोलिसांच्या पिंजराबसाची एका विद्यार्थ्याने कडी काढली आणि आतमधील सर्व विद्यार्थी क्षणात पोलिसांच्या ताब्यातून मुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे दादरच्या सेना भवन समोर एका बसमध्ये विद्यार्थ्यांना भरल्यानंतर एकट्या मुलीने थेट पोलिसांच्या बसला अडवलं आणि आपल्या सहकारी आंदोलकांना सोडण्याची मागणी केली आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बॉलिवूडमधील सुद्धा काही कलाकार काल सहभागी झाले होते, ज्यात काल आयशा खान या अभिनेत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजधानी दिल्लीत सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आता देशाच्या विविध भागात पसरली आहेत. केवळ दिल्लीच नव्हे तर अनेक शहरांमध्ये विद्यार्थी निदर्शनं आणि रॅलीचे आयोजन करत आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील आंदोलकाप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले असून सुमारे 400 जणांवर काल झालेल्या आंदोलनाप्रकरणी दिवसभरात कारवाई करण्यात आली आहे. 18 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 1200हून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पहा हा संपूर्ण व्हिडिओ. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहता सोलापुरी कडचा न्यूज.